होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोदा ते नर्मदा यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आहे. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशात जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 2026 या जलजागृती यात्रेचा प्रारंभ करताना श्री क्षेत्र चोंडी इथे ते आज बोलत होते. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठा, नद्यांचं पुनरुज्जीवन, दुष्काळग्रस्त भागांकडे पाणी वळवणं, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन यावर शासन भर देत असल्याचं ते म्हणाले. गेल्या 4 वर्षात सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांच्या 223 जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे 32 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत ही यात्रा जाईल. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक